सामाजिक कार्याच्या नावाखाली तंत्रमंत्राच्या आधारे अशोक खरातने एका कांदा व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचं उघडकीला आलंय। कशा पद्धतीनं वृद्धाश्रमाच्या नावाखाली 65 लाख रुपये किमतीची जागा अवघ्या 20 लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली आहे। बघूयात अशोक खराचा आणखी एक काळा कारनामा। भोंदू खरातकडून कांदा व्यापाऱ्याची फसवणूक। देवाचा अवतार सांगून व्यापाऱ्याला गंडा। पैसे मागून अन्यथा कोप होईल खरातची धमकी। अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय। अशोक खरातनं वृद्धाश्रमाच्या नावाखाली 65 लाख किमतीची जागा अवघ्या 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केली आहे। सामाजिक कार्याच्या नावाखाली आणि तंत्रमंत्र भविष्य कथनाचं ज्ञान असल्याचं सांगत कांदा व्यापाऱ्याचा विश्वास खरातनं संपादन केला। याच विश्वासाचा गैरफायदा घेत संबंधित व्यापाऱ्याला चांगला प्लॉट मिळवून देतो असं सांगत तब्बल 85 लाख रुपये उकळलेत। खरातनं 85 लाख घेतल्यानंतर प्लॉटही दिला नाही आणि पैसेही परत दिले नाहीत। पैसे मागितल्यावर मी देवाचा अवतार आहे, तुझ्यावर कोप होईल अशी धमकी दिली। यानंतर व्यापाऱ्याला उद्योगात भरभराट होईल असं सांगून 15,000 रुपयात एक खडा दिला। दरम्यान या प्रकरणातही खरातवर फसवणुकीच्या गुन्ह्यासह जादूटोणा विरोधी कायद्याचं कलम लावण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यांनी एका व्यक्तीकडून जमीन हडप केलेली होती। जमिनीचे पैसे देताना त्यांनी असे सांगितले की मी देवाचा अवतार आहे, तुम्ही जर माझ्याकडे पैसे मागला तर तुमच्यावर देवाचा कोप होईल। खरं तर असं सांगणं दैवी चमत्काराचा दावा करणं जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा आहेत आणि पोलिसांनी फसवणुकीचं जे कलम लावलं त्याचप्रमाणे वाढीव कलम जादूटोणा विरोधी कायद्याचं लावावं अशी विनंती आणि मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। नाशिकमध्ये अशोक खरातवर तब्बल 12 गुन्हे दाखल करण्यात आले। यात महिला बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या 8 गुन्ह्यांची नोंद आहे, तर फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल केलेत। त्यामुळं अशोक खरातचा पाय दिवसेंदिवस चांगलाच खोलात जातोय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।